आम्ही चाललोय मच्छी मार्केटमध्ये मच्छी आणायला. बघूया काय भेटते. खेकडा मच्छी. मला ॲक्च्युली आज खेकडा आणायचा आहे. बघूया काय भेटतंय. चला. स्कूटी आणली नाही. स्कूटी आता आम्ही चाललो खेकडे आणायला. चाललो आम्ही अजून चाललं. कशी चाललं आम्ही. आता आम्ही पोचलोय ऑलमोस्ट मच्छी मार्केटमध्ये. उदगाव मध्ये आमची मावशी असते. अर्जुनवाड काय म्हणतात, हेरवाड नारवाड तिकडे हेरवाड नाही, हेरवाड इकडे आली चिंचवाड. हा चिंचवाड ते पाण्यात बुडते सगळं तिकडंच ना. खाली आलं म्हैसा शेवट बांधले. हो का. खेकडा 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 4 खेकडे 6. मी काय की मुंबईला जाऊन मामा. आमची मुलगी पण येते. मुंबईचीच की. खायला पण येतात आणि थोडेफार विकायला पण येतात. जाता जाता वर्षातून 6 महिन्यातले 3 महिन्यातले येतात. 7-8 तारखेला नेतात. आता आम्ही खेकडे घेतलेत. आता चाललोय. आता आम्ही बनवणार आहोत खेकडे आणि माझी आजी आली आहे भेटायला मला मधभावीवरून. बघा आमची आजी. आई खेकडे साफ करते आता. ते बघा. आज बनवणार आहोत खेकडे. चला बघूया कसे बनवायचे खेकडे. हे बघा अशा प्रकारे आपले खेकडे स्वच्छ धुवून साफ करून झालेत. आणि हे बघा नांगे आणि हे आतला त्याचा गाभा आहे. हा फार छान लागतात खायला खेकडे. आज आम्ही बनवणार खेकड्याचा रस्सा. झणझणीत या खायला. हे बघा व्यवस्थित खेकडे स्वच्छ करून झालेत. हे 4 खेकडे आहेत. 4 खेकड्यांचे 8 पाय. प्रत्येकाला 2-2 नांगे आणि त्यांचे छोटे 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 पाय. आता ह्याची आपण कढी करूया. आता आपण खेकड्यांच्या आमटीचा मसाला तयार करणार आहोत. त्याच्यासाठी मी घेतलंय अद्रक, आलं आणि लसूण आणि हे आहे खोबरं अर्धी वाटी. कोथिंबीर घेतली आहे थोडीशी आणि हे जिरं आणि थोडे तीळ घालणार आहे. तीळ. आता हा मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. आता आपण बनवणार आहोत खेकड्याचा रस्सा. त्यासाठी मी इथे टोप गरम करत ठेवलाय. टोप गरम झाला की ह्यात वतायचं तेल. हे मी यात तेल टाकते. हे तेलात तुम्ही बघून ते काल मंचुरियन आपण भाजले त्याचं जरा राहिलेलं तेल आहे हे. तेल कडकडीत तापून द्यायचं. कडकडीत तेल तापलं ह्यात टाकायचा कांदा. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कोल्हापुरी मसाला 1 चमचा भरून आणि थोडासा. हा तेलात व्यवस्थित भाजायचा म्हणजे आपला जो रस्सा आहे त्याला कट छान येणार. तेलात भाजला की ह्याच्यामध्ये आपण जे मगाशी
वाटण करून घेतले, खोबरं, कोथिंबीर, अद्रक, लसूण, जिरे, तीळ, ते वाटण हे बघा हे तयार आहे. आता हे ह्याच्यामध्ये मिक्स करूया. हे वाटण घालायचं आणि हे छान भाजून घ्यायचं वाटण. ह्यात मी टाकते थोडंसं मीठ. मीठ टाकल्यावरती मसाला पटकन भाजून निघतो. आणि थोडी नंतर टाकायचं मीठ आपण. पाणी वाढवल्यावरती हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा तेलात, तेल सुटूपर्यंत ह्याला. आता ह्याला कडेकडेने तेल सुटलंय, भाजत आलाय मसाला. आता ह्याच्यामध्ये मी टाकते पाणी. मसाल्याच्या भांड्यातच राहिलेला मसाला व्यवस्थित पाण्यात मिक्स करून घेतलाय आणि हे मसाल्याचं पाणी मी ह्यात टाकते. आपल्याला जेवढा रस्सा हवाय तेवढं पाणी वाढवायचं. आता मला इतका रस्सा पुरेसा आहे. आता ह्याच्यात मीठ मी बघते चवीनुसार. आधी थोडं टाकलंय, अजून थोडं टाकणार आहे. अजून थोडं मीठ लागेल. अजून इतकं मीठ टाकते ह्यात. आता ह्याला छान उकळी येऊन द्यायची. उकळी आले की साफ केलेले खेकडे जे आहेत ह्यामध्ये ॲड करायचे. कट पण आता थोडा थोडा हळूहळू वर आलाय. उकळी येऊन देत मग आपण खेकडे टाकूया ह्यामध्ये. आता छान उकळी आलेली आहे रश्श्याला. आता ह्याच्यामध्ये मी खेकडे ॲड करते. हे आधी मधील भाग टाकूया खेकड्यांचा. आता हे नांगे टाकते मी रश्श्यामध्ये. हे बघा केवढे मोठे नांगे आहेत बघा. हे बघा केवढे मोठे नांगे आहेत बघा. हा अर्धा टोप पूर्ण झाकला नांग्यामुळे. आणि हे छोटे छोटे पाय त्याचे खेकड्याचे ते ॲड करते. तर हे 15 ते 20 मिनिटं शिजायला ठेवूयात. त्याच्यानंतर आपला रस्सा रेडी. हे बघा असे खेकडे टाकलेले आहेत त्यामध्ये. व्यवस्थित शिजून देऊन दे. अशा प्रकारे आपला खेकडा शिजलेला आहे. आता त्यात मी टाकते कोथिंबीर.
मस्तपैकी आपला खेकडा जो आहे तो शिजलेला आहे अशा प्रकारे. आता मी खाते खेकडा. हे आहे माझं ताट, तिथे आहे चपाती, हा आहे कांदा, हे आहे आमटी, रस्सा खेकड्याचा, आणि हा खेकडा घेते मी वाढून यात. हा आहे खेकड्याचा रस्सा. मस्त मस्त खेकड्याचा रस्सा. या खायला सगळीजण. मस्त. आता मी तुम्हाला पूर्णपणे हे खाताना नाही जाऊ शकत. खेकडा खायला फार वेळ लागतो, फार, आणि 2 हात वापरावे लागतात खेकडा खाण्यासाठी. तर चला भेटूया खेकडा खाऊन.